नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 32 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। फक्त आणि फक्त 4 मिनिटांमध्ये कटिंग सांगणार आहे, ते पण परफेक्ट। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी अस्तरला डबल फोल्ड केलेला आहे, म्हणजे पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने। तर ब्लाउजवरून मापे घेऊन कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगत आहे। तर इथे मी आधी ब्लाउजचा पाठीमागील भाग मोजून घेतलेला आहे आणि नंतर समोरील भाग मोजून घेतलेला आहे। तर पाठीमागील भाग आलेला आहे 14 इंच। तर इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच आणि छाती होती 32 ची। तर 32 चा चौथा भाग 8 इंच, कमर सेमच होता, तेच 32 चा चौथा भाग 8 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाई मार्जिनसाठी। तर इथे मी मुंडा काढून घेत आहे। तर मुंड्यासाठी इथे साइड पार्ट आलेला आहे 8 इंच आणि 1 इंच वाढवून घेतलेले आहे शिलाई मार्जिनसाठी। तर इथे परफेक्ट असा आपला 5.5 इंच मुंडा आलेला आहे। तर इथे मी पाठीमागील भाग मुंड्याचा आकार आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तर पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार 1 इंचावरती असा देऊन घेतलेला आहे आणि समोरील गळा 6 इंच आहे। तर 6 इंचावरती मार्किंग करून असा चौकोन बॉक्स बनवलेला आहे आणि गोल गळ्याचा शेप दिलेला आहे आणि समोरील क्रॉस पट्टीचा आकार 3.5 इंचावरती आणि मागील क्रॉस पट्टीचा आकार 3 इंचावरती देऊन अशा पद्धतीने परफेक्ट असा मी क्रॉस पट्टीचा आकार दिलेले आहे। आणि कटोरीसाठी गळ्याच्या साइडने 1 इंच आणि मुंड्याच्या साइडने 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने परफेक्ट असा 5 इंचाचा कटोरी मार्किंग करून घेतलेले आहे। तर इथे आपले दोन्ही पार्ट एकदाच मार्किंग झालेले आहेत। आता कटिंग करून घेतलेले आहे आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून समोरील भाग कटिंग करत आहे। तर अशा पद्धतीने समोरील पार्ट कटिंग झालेले आहे। तर पाठीमागील गळा मार्किंग करून घेत आहे। तर पाठीमागील गळा डीप आहे, तर 3 इंचाचा गळा आहे। तर 3 इंचावरती मार्किंग करून 1 इंच मी शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेले आहे आणि खालच्या साइडने 3 इंचावरती आणि वरच्या साइडने 2.5 इंचावरती मार्किंग करून चौकोन बॉक्स बनवून घेतलेला आहे। थोडा डीप होता। तर अशा पद्धतीने 1.5 इंच चौकोन बॉक्सच्या अलीकडे घेऊन गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। तर परफेक्ट असा डीप गळा तयार झालेला आहे। तर इथे मी बाहीसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेतलेले आहे। तर पाठीमागील मुंडा आलेला आहे 8 इंच। तर इथे मी कपड्याला डबल फोल्ड करत आहे। तर इथे गोपी बाहीची कटिंग करत आहे। तर इथे 4 पदरी कपडा घेतलेला आहे, बंद बाजू माझ्या साइडने आहे आणि 3.5 इंचावरती अशा पद्धतीने बॉक्स मार्किंग करून बॉक्स बनवून घेतलेली आहे आणि 8.5 इंचावरती मुंड्याची मार्किंग केलेली आहे। तर बाही उंची होती 6 इंचाची। तर इथे मी 6.5 इंच मार्किंग करून घेतलेली आहे शिलाई मार्जिन सहित आणि दंडघेर होता 7 इंच। तर आणि मुंडा खोली केलेली आहे 2.5 इंचावरती। तर परफेक्ट असा आपल्या गोपी बाहीचा कटिंग झालेला आहे। आपण जो 3.5 इंच मार्किंग केलेली आहे त्यावरती कट मारून घेतलेले आहेत मी प्लेट टाकण्यासाठी आणि उरलेल्या कपड्यावरती आता मी कटोरी वाढवून घेत आहे। तर सोप्या पद्धतीने कटोरी कशा पद्धतीने वाढवून घ्यायचं ते सांगत आहे। तर इथे कटोरी जशाच तशी ठेवून मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि या साइडने 1.5 इंचावरती आणि या साइडने 1 इंचावरती मार्किंग करून त्याचा मध्य काढलेले आहे आणि मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग करून परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन घेत आहे आणि गळ्याच्या साइडने 1.5 इंच आणि मुंड्याच्या साइडने 1.5 इंच देऊन अशा पद्धतीने कटोरी वाढवून घेतलेली आहे। तर परफेक्ट असा आपला 32 साइजचा कटोरी वाढवून झालेले आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।